हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आज आपण स्नॅक्ससाठीचा खूप छान असा एक पदार्थ बघणार आहोत. तर हे मी पोह्यांपासून बनवलेले कटलेट आहेत. तर अगदी क्रिस्पी असा नाश्ता आहे. चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी मी भिजवलेले पोहे घेतलेले आहेत. तर ते एका बाउलमध्ये आपण घेऊयात. तर भिजवलेले पोहे घेतलेले आहेत. त्यानंतर घालूयात 2 मोठ्या साईजचे कांदे मी बारीक चिरून घेतलेत. त्यानंतर 2 मोठे गाजर बारीक किसून घेतलेले आहेत. त्यानंतर घालूयात थोडीशी कोथिंबीर आणि हे 2 मोठे टोमॅटो बारीक चिरून घेतलेत. त्यानंतर हे बटाटे उकडून घेतलेले आहेत. साधारण 3 ते 4 बटाटे मी उकडून घेतलेत आणि ते आपल्याला किसणीनं किसून घ्यायचे आहेत. तर मी ते बटाटे किसून घेतले. त्यानंतर घालूयात चवीनुसार मीठ आणि हा कांदा लसूण मसाला आहे. तर नेहमी आपण मिरची पावडर घालतो, यावेळी मी त्यामध्ये कांदा लसूण मसाला घातलेला आहे. तर 2 चमचे कांदा लसूण मसाला. त्यानंतर जरा चटपटीत अशी टेस्ट यावी म्हणून 1 चमचा आमचूर पावडर घातले. त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि 1 छोटा चमचा जिरं घातलेला आहे. तर अगदी साधे सिंपल घरात अगदी असतात असे थोडेफार मसाले मी घातलेले आहेत. आणि आता आपल्याला हे अगदी पीठ मळल्यासारखं एकजीव करून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला त्याचं मळून घ्यायचं आहे. त्यानंतर मी त्याचे आता छोटे छोटे कटलेट्स बनवून घेणार आहे. तर मी हातावर अगदी छोटा आपल्या लाडूच्या साईजचा असा गोळा करून घेते आणि नंतर त्याचे चपटे असे आपल्याला कटलेट्स करून घ्यायचे. तर मी गोल शेपमध्ये बनवलेले आहेत. तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये तुम्ही त्याचे कटलेट्स बनवू शकता. तर मी आता अशाच प्रकारे बाकी सगळेही कटलेट्स बनवून घेणार आहे. बघू शकता. तर त्याच प्रकारे मी सगळे कटलेट्स बनवून घेतलेले आहेत. त्यानंतर एका वाटीमध्ये कॉर्नफ्लोअर घेतले 2 चमचे आणि त्यामध्ये पाणी घालून त्याची अशी स्लरी बनवून घेतले आणि 3 ते 4 ब्रेडचे ब्रेड क्रम्स करून घेतलेत. तर आता आपण बनवलेले कटलेट्स कॉर्नफ्लोअरच्या स्लरीमध्ये बुडवून त्यानंतर ब्रेड क्रममध्ये घोळवून आपल्याला ते शॅलो फ्राय करून घ्यायचे. तर गॅसवर मी आधीच पॅन गरम करत ठेवला आणि त्यामध्ये 1 वाटी तेल घातलेलं आहे आणि आता आपण हे शॅलो फ्राय करून घेऊ. तर अगदी डीप फ्राय केले तरी खूप छान लागतात. तर आता आपण आपले सगळे कटलेट्स दोन्ही बाजूने छान असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊयात. तर बघू शकता एक साईड तर बऱ्यापैकी झालेली आहे. आता मी सगळे पलटी करून दुसरी साईड पण छान अशी शेकून घेते. तर ॲक्च्युली आमच्या घरी आले होते पाहुणे आणि त्यांच्यासाठी म्हणून हे पोहे भिजवलेले आणि पोहे बनवून थोडेफार उरले होते भिजवलेले पोहे. तर त्यापासून मी हा असा छान असा एकदम क्रिस्पी नाश्ता बनवलेला आहे. तर आजचे कटलेट्स तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला तर मग परत असंच भेटू नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.